श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, मकर संक्रांतीचा दिवस हा वर्षातून पहिला येणारा सण आहे आणि या सणाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. मकर संक्रांतीचा दिवस हा येणाऱ्या महत्त्वाच्या सणांपैकी एक मानला जातो. तर याच दिवशी आपल्याला काय करायचं आहे, नेमकी आपल्याला मुख्यतः सूर्याची उपासना करण्यासाठी हा दिवस हा खास मानला जातो. या दिवशी आपल्याला सूर्याची ही भरभरून अशी सेवा करायची असते. सूर्यदेव हे मकर राशीमध्ये स्थलांतरित करत असतात, मकर राशीमध्ये जात असतात. त्यामुळे या दिवसाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं. संक्रमण सूर्यदेव या दिवशी मकर राशीमध्ये करत असतात. तर मकर राशीवाल्यांनी या दिवसाला सूर्यदेवाची उपासना ही तर भरभरून करायची आहे. पण तुमची जर मकर राशी नसेल तरी देखील आपल्याला सूर्यदेवांची उपासना ही करायचीच आहे. तर हे बघा, मुख्यतः सूर्यदेव हे आपल्याला दृश्य स्वरूपात दिसणाऱ्या देवांपैकी एक मानले जातात आणि त्यामुळे आपल्याला त्यांची उपासना करणं हे तितकंच गरजेचं असतं. तर हे बघा, सूर्यदेव हा सूर्य आपल्याला प्रबळ करण्यासाठी आपल्याला सूर्यदेवांची या दिवशी उपासना करायची असते. तर तीच उपासना आपल्याला कशी करायची, ती जास्त काही अवघड नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने सूर्यदेवांच्या उपासनेमध्ये काय येतं, तर मुख्यतः सूर्याला अर्घ्य देणं हे सूर्यदेवाच्या उपासनेमध्ये येत असतं. तर सूर्यदेवाला आपल्याला तीळ टाकून आपल्याला अर्घ्य हे द्यायचं आहे. खरं म्हणजे तसं म्हणजे रोजच सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं. त्याने आपल्या कुंडलीतील सूर्य जो असतो तो बळकट होत जात असतो. त्यामुळे आपल्याला सूर्यदेवांची उपासना ही करायची असते. तर या दिवशी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य लवकरात लवकर उठून हे द्यायचंच आहे. त्याचबरोबर आपल्याला असा काही मंत्र म्हणायचा आहे जो सूर्यदेवांना प्रसन्न देखील करेल. असंच मंत्र हा आपल्याला सूर्यदेवांना म्हणायचा आहे. तर तो काय, तर हे बघा, आदित्य हृदय स्तोत्र आहे ते आपल्याला सूर्यदेवांच्या उपासनेमध्ये आपल्याला मकर संक्रांती, तुम्ही भलेही रोज नका वाचू हे, पण आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी हे कंपल्सरी आपल्याला आदित्य हृदय स्तोत्र हे वाचायचं आहे. ज्यांना वाचणं शक्य नाही त्यांनी यूट्यूबवर लावून देऊ शकता आणि ते एकचित्ताने ऐकू शकता तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही. पण आपल्याला या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ हा नक्की करायचा. भले तुम्ही ते वाचून करा, श्रवण करून करा, ही तुमची मर्जी, तुमच्या यथाशक्तीनुसार आपल्याला करायचं आहे. पण आपल्याला त्याचा पाठ हा सकाळी सकाळी अभ्यासून हा करायचाच आहे या दिवसात. त्याचप्रमाणे तिळाला देखील या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आपल्याला श्री महालक्ष्मी देवीला आणि भगवान विष्णूंना तुम्हाला जर काळे तिळाचा जर लाडू तुम्हाला भोग म्हणून देता आला, नैवेद्य म्हणून चढवता आला, तर आवर्जून आपल्याला काळे तिळांचा लाडू आपल्याला त्यांना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात अगोदर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हे तीळ टाकून देखील आपल्याला स्नान करायचं आहे. या दिवशी उठल्या तुम्ही तीळ, गोमूत्र किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल ते देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला अगदी शुचिर्भूत होऊन आपल्याला आंघोळ करायची आहे. अगदी आपल्या मनाने सुद्धा आणि आध्यात्मिकरित्या सुद्धा आपल्याला स्वच्छ होऊन आपल्याला सूर्यदेवांची उपासना करायची आहे या दिवशी. तर तीच उपासना किंवा तुमच्याकडे समजा गोमूत्र वगैरे नाही आहे तर तुम्ही आपल्या केंद्रामध्ये भेटतं बघा, पंचगव्य असतं ते शेण, गाईचं गोमूत्र वगैरे अशा भरपूर 5 गोष्टी मिळून ते गोमूत्र तयार केलं जात असतं. तर ते पंचगव्य तयार केलं जात असतं. तर तुम्ही ते देखील लावून आंघोळ करू शकता किंवा ते थोडंसं आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून देखील तुम्ही त्याने आंघोळ करू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही. पण ते लावल्यानंतर आपल्याला आंघोळ करताना साबण लावायचं नाही. जर आपण अंगाला आपल्या जर पंचगव्य लावून जर आपण आंघोळ करत असेल तर, कारण मग त्याचा प्रभाव हा नष्ट होऊन जातो. आपल्याला जर तुम्ही पंचगव्य लावून जर आंघोळ करत असाल
तर आपल्याला साबण लावायचा नाही आहे, फक्त पंचगव्य लावूनच आपल्याला आंघोळ करायची, याची काळजी घ्या. नाहीतर त्याचा जो काही प्रभाव आहे तो संपूर्ण निघून जातो साबण लावल्याने. त्यामुळे आपण एक दिवस फक्त पंचगव्य लावूनच आपल्याला आंघोळ करायची आहे. किंवा तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडंसं टाकलं तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही. जर तुमच्याकडे पंचगव्य अवेलेबल असेल तर तुम्ही त्याने आंघोळ करू शकता. नाहीतर मग आपण गंगाजल टाकू शकतो, गोमूत्र टाकू शकतो किंवा तीळ आपण टाकून या दिवशी आंघोळ करण्याला फार असं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तर अशी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर त्याचप्रमाणे मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता रोजची स्वामी महाराजांचं नित्य प्रातःकाळची दर्शनाचं, रोज प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.